नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. हा आपला ड्रॅगनचा प्लॉट आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण माल संपला तरी आपली बागेला जी काही खर्च करण्याची तयारी असते ती चालू असते. आता ह्या वर्षी आपण ड्रॅगनचं जे काही फळ आहे ते संपल्यानंतर आपण ड्रॅगनच्या बागेसाठी बेसल डोस भरलेला आहे. शेणखताचा असेल, वरखताचा असेल, त्याचबरोबर गवत उगवू नये म्हणून आपण खाली पाचटसुद्धा आत ठरलेला आहे. अशा पद्धतीने मागल्या वर्षीसुद्धा आपण पाचट टाकलं होतं. पाचटाचे अनेक फायदे आहेत, नुसतं गवतच उगतंय असं नाही, परंतु त्याच्यामुळे आपल्या जमिनीची जी काही कंडिशन असेल ती चांगली होण्यास मदत होत असते आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होत असते. पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते आणि पाणी कमी लागतं. असे अनेक फायदे आपल्याला पाचटाचे होत असतात. त्याचबरोबर जे काही आपण खतं दिलेले आहेत त्याचा आता आपल्याला फायदा दिसू लागलेला आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीचे जबरदस्त असे फुटवे अगदी 3-3, 4-4, 5-5 फुटापर्यंत त्याची लांबी गेलेली आहे आणि अशा पद्धतीचं जर नियोजन राहिलं तर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीचा माल निघेल आणि टनेजमध्ये माल निघेल. बाजारभावाचं निश्चितपणे सांगता येणार नाही, कमी जास्त होत राहील, परंतु मालाची क्वालिटी असेल, मालाचं टनेज असेल, हे मात्र आपण खूप चांगलं काढणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून किती चांगल्या पद्धतीचं माल आपल्याला बाजारपेठेत पाठवता येईल यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. आणि हे जर प्रयत्न आपले राहिले तर निश्चितपणे पुढच्या वर्षी आपल्याला खूप चांगलं उत्पन्न या ड्रॅगन बागेतून निघू शकते.